नमस्कार. हेमंत ऋतू सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने आपलं आरोग्य अधिकाधिक चांगलं होण्यासाठी आपण काय करायचंय, या दृष्टीने आपण ऋतुचर्या आणि त्याच्या दृष्टीने दिनचर्या हा आपण भाग पाहतोय. गेल्या वेळेला आपण हे बघितलं होतं, की त्वचेला आरोग्यपूर्ण राहण्यासाठी तेल किंवा अभ्यंगाची गरज असते आणि त्यामुळे तेल लावल्यामुळे आपली स्किन ही मुलायम, स्निग्ध आणि तजेलदार राहू शकते आणि कुठल्याही प्रकारच्या थंडीमुळे येणाऱ्या त्वचेच्या आपत्तींपासून स्किनचं उत्तम प्रकारे रक्षण होऊ शकतं. काय असतं की जसं आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये जसं बाष्प फार असतं, ओलेपणा राहतो आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन येतं. तसंच अतिवृक्षपणामुळे सुद्धा स्किन ही रोगग्रस्त होते. त्याच्यावरही वेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स आणि वेगळ्या प्रकारचं फंगल इन्फेक्शन येऊ शकतं, किंबहुना येतं आणि त्यामुळे आपल्याला त्वचेची काळजी घेणं हे करायलाच पाहिजे. नाही कराल तर ते स्किन आपण तुम्हाला रोगग्रस्त होऊन करायला लावेल. मग त्यासाठी तुम्हाला औषधं घ्यायला लागतील, मलमं लावायला लागतील. हे जर नको असेल तर आधीपासूनच तुम्ही योग्य प्रकारे तेल लावून मसाज करून त्वचेची काळजी घ्या. म्हणजे मग जेणेकरून आरोग्यही चांगलं राहील आणि थंडीचा आनंदही घेता येईल. दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे व्यायाम. थंडी भरपूर आहे आणि निसर्गाची साथ शरीराला असल्यामुळे तुम्ही श्रम अधिक करू शकता आणि श्रम सहन करू शकता. त्यामुळे श्रम सहन करण्याच्या दृष्टीने व्यायाम चालू करणं, व्यायाम वाढवणं हे या दिवसात करणं शक्य आहे आणि त्याचा परिणाम हा होतो, की शरीरामध्ये अनावश्यकपणे वाढणारा जो कफ आहे तो कंट्रोल होतो आणि त्यामुळे आणि मांसपेशी बलिष्ठ होतात, शरीर बलिष्ठ होतं आणि शरीर, मन, बुद्धी अत्यंत तल्लखपणे काम करू लागतात आणि त्याचा आणखीन एक फायदा ते म्हणजे जाठर अग्नी अधिक प्रदीप्त होतो. जशी अग्नी हल्ली अग्नी कोणी पेटवताना बघितलंय माहीत नाही. कदाचित एखाद्या हवनात बघितलं असेल, नाहीतर आता चुली जवळपास नाहीशा झाल्या. पण चूल पेटवताना किंवा त्यासाठी जी फुंकणी लागायची, ती फुंकणी तसं ते काम आपलं आपला व्यायाम जो आहे शरीराची आणि फुफ्फुसांची आणि विसरणाची गती वाढवतो आणि त्यामुळे फुंकणीसारखं कार्य करून आपला अग्नी अधिक प्रदीप्त करतो आणि त्यामुळे सगळे रोग तर जाळूनच टाकतो. त्याशिवाय जे अन्न आहे तेही उत्तम प्रकारे पचनासाठी हा अग्नी सिद्ध होतो आणि कुठलाही अग्नी तुम्ही व्यायाम करत असा किंवा नसा, त्याला योग्य प्रकारचं खाणं दिलं नाही तर त्याचे परिणाम दिसतात. त्याचप्रमाणे अजिबात खाणं दिलं नाही किंवा कमी दिलं, तरी सुद्धा ते पचन करून स्वतःच्या गरजेसाठी तो अग्नी जो आहे, शरीराचे धातू पचन करायला लागतो आणि त्यातून वजन कमी व्हायला लागतं. अशी परिस्थिती होऊन शरीर रोगग्रस्त होण्याची शक्यता बळावते आणि त्यामुळे या काळामध्ये उपास-तापास करण्यासाठी आपल्याला वेगळे मार्ग अवलंबावे लागतील. काय खायचं, काय नाही खायचं हे ठरवून आपल्याला करायला लागेल. आपल्याला कडक उपवास करणं मानवणार आहे, मानवतं का? आणि आपण तसं काय घरापासून फार लांब जात नाही. त्यामुळे योग्य प्रकारची व्यवस्था सगळी करून तुम्हाला तुमचे उपवास करायला हरकत नाही. एकादशी, सोमवार करावेत किंवा गुरुवार एक त्यामुळे संपूर्ण पंधरवड्यात 3 उपवास करणं आणि ते चांगले उपवास करणं, त्यांनी शरीराचं काही हानी होत नाही, किंबहुना वाढते. शरीराची शरीराचं आरोग्यच वाढतं. रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. ऑटोफॅजी नावाची गोष्ट जी आहे, तीही शरीरामध्ये कार्यान्वित होते आणि त्यामुळे शरीरामध्ये न पचलेले जे घटक असतात, ते पचून शरीराचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने
महत्त्वाचं असं कार्य घडतं. आणि म्हणूनच जसं योग्य प्रकारचं खाणं महत्त्वाचं आहे, अंगाला तेल लावणं महत्त्वाचं आहे, तसंच व्यायाम महत्त्वाचा आहे. आणि व्यायाम हा उत्तम प्रकारे जठराग्नीसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यातून आपलं आरोग्य घडणार आहे. त्यामुळे व्यायाम विसरून चालायचं नाही. त्यामुळे हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजिबात व्यायाम करायला विसरू नका. सकाळी उठल्यावर कितीही थंडी असली तरी उठून व्यायाम करा. 10 मिनिटं व्यायाम केला तरी त्याचा फायदा होईल. कारण या दिवसामध्ये शरीराचं बळ वाढलेलं असल्यामुळे पटकन घाम येत नाही. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात व्यायाम करता येतो. तो वाढवण्यासाठी तुम्हाला गती चांगली मिळते आणि त्याचा फायदा घेऊन व्यायाम वाढवा, शरीराचं बळ वाढवा, अग्नीचं बळ वाढवा आणि त्यातून निरोगी निरोगी जीवन जगण्यासाठी मार्गस्थ व्हा. जय जय रघुवीर समर्थ.